नमस्कार. शीर्षक आहे जीवन. जीवन जितके क्षणभंगूर तितकेच अनमोल आहे. 84 लक्ष योनी फिरून मिळालेला नरदेह आणि त्याची कर्तव्ये, कर्म व परिणाम या सर्वांचा मिलाप म्हणजेच जीवन. जीवनाची व्याख्या फार क्लिष्ट आहे. त्यांच्यासाठी जे सुखी आहेत व त्यांच्याहीसाठी जे दुःखी आहेत. सुख व दुःख यांच्या रहाट गाडग्यात अडकलेले क्षण म्हणजे जीवन का? सुखामागून दुःख व दुःखामागून सुख हे चक्र अनेक युगायुगांनी चालत आले आहे. जीवनाचा खरा उद्देश, परमार्थ जो प्रपंच सांभाळून गाठायचा आहे. सारे ज्ञात असूनही आपल्यासारखे सामान्य जन विषय विलासात गुरफटले जातो. सत्य असत्याची जाण विसरतो. मी अपेक्षित ध्येयापासून दूर भरकटत जातो. कधी वाटते जीवनाची चारोळी वाटेवरच्या या खाच खळग्यांत कुठेतरी हरवली आहे. जीवन सुंदर आहे की वाईट हे कोण ठरवणार? परिस्थिती, नशीब, बरोबरची माणसे की त्यांच्यासोबतचा व्यवहार? कर्म जर जीवन आहे तर कर्मही कशाचे तरी फळ आहे. मोठी भाषा, मोठे शब्द या फळाला जन्म देणे नाही थांबू शकत. मग कर्माने कर्मावर वार करणे का चुकीचे आहे? यालाच जीवन याचे नाव. साध्य, साधन आणि साधक यांच्यातील गुंतागुंत म्हणजेच जीवन. कारण आपला प्राण आपल्या देहातील ईश्वराची ठेव, जो आपल्या भूतकाळातील क्षणांना झाडत झाडत आपल्याबरोबर वर्तमानात विराजमान असतो. ही सर्व झाडलोट संपली की सारे जीवन संपले. स्वार्थ, भांडणे, अपराध, भोग या सर्व शत्रूंवर विजय मिळवून मदतीचा हात एकमेकांना देऊन आनंद वाटला जाऊ शकतो. यात खऱ्या जीवनाचे सार्थकी लागणे होईल. बालपण, तरुणपण, वार्धक्य हे जीवनातील अटळ टप्पे आणि ते पार करताना बालपणीचे संस्कार, तरुणपणातील कर्तव्ये आणि वार्धक्य अवस्थेत आल्यावर परमार्थ गाठण्याची तळमळ या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे जीवन. जीवनाच्या वाटेवरील दुःख, त्रास, माघार, नुकसान अशा अनेक काळ्या सैनिकांच्या सानिध्यातून जाता जाता काळाच्या पडद्याआड गेलो की साराच अंधकार दूर होईल आणि प्रकाशाचे, आत्मज्ञानाचे दीप उजळू लागतील. अपेक्षेप्रमाणे हे सत्य यशस्वीपणे उपलब्ध झाले की मात्र हे संपूर्ण जीवनच सार्थ ठरेल. धन्यवाद.